या ठिकाणी एकत्रित केलं ते आपले व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक सन्माननीय संदीप काळे सर. आता काय, संदीप काळे सर आपल्यामध्ये सातत्यानं असतात आणि ते कधीच संस्थापक म्हणून वागत नाहीत. त्यामुळं व्हॉइस ऑफ मीडिया ही संस्था इतकी मोठी झाली हे खरं प्रेझेंटेशनमधूनच आज कळलं. मला तर वाटत होतं की आपण महाराष्ट्रात आपलं काम आहे, कागदोपत्री बाकी ठिकाणी काम आहे, पण आज कळलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासहित, भारताच्या कानाकोपऱ्यासहित जगभरातल्या अनेक देशांमध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. आणि इतक्या अल्पावधीमध्ये हे काम व्हॉइस ऑफ मीडियाचं गेलं. मला तर वाटतं एखादी संघटना जन्माला येऊन ती इतक्या अल्पावधीमध्ये सगळ्या जगभर पसरते, ही कदाचित व्हॉइस ऑफ मीडिया ही पहिलीच संघटना असावी असं माझं मत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात ही संघटना पोचली आणि पॉझिटिव्ह जर्नलिझम, सकारात्मक जर्नलिझम, कुठेही निगेटिव्ह जर्नलिझम करायचं नाही, पॉझिटिव्ह जर्नलिझम करून पुढे जायचं. म्हणजे संदीप काळे सरांमध्ये काय जादू आहे मला माहित नाही, पण पंढरपूरच्या अधिवेशनाला भरगच्च गर्दी, कार्यक्रम ते सातत्यानं देतात. असं नाही की या वर्षी कार्यक्रम झाला की डायरेक्ट पुढच्या वर्षी, असं नाही. कार्यक्रम सातत्यानं सुरू असतात, तेही थकत नाही आणि तुम्हालाही थकवा येत नाही कुणालाच. आम्हाला तरी वाटतं आता 2 महिने झाले व्हॉइस ऑफ मीडियाचा कार्यक्रम झाला, नवीन काय निमंत्रण आलं पुन्हा, पण सातत्यानं तेवढीच गर्दी राज्यभरातल्या लोकांची व्हॉइस ऑफ मीडियाच्या कार्यक्रम. मेंटल हेल्थचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न, ज्या प्रश्नांना तुम्ही हात घातला, असे या प्रश्नाकडे आता आम्ही एवढं सगळं बघितलं त्या याच्यावर, तेव्हा आम्हाला कळलं की या अँगलने पण पत्रकारांकडे बघितलं पाहिजे की हे बम पैसे कमवतात, हे बम याची त्याची ठोकतात, रोज राजकारण्यांना ठोकतात आणि एवढीच एक पत्रकारांची इमेज आहे. पण पत्रकारिता करणं हे काही साधं सोपं काम नाही. म्हणजे एखादा साधू किंवा महंत जेव्हा प्रचंड तपश्चर्या केल्यानंतर त्याला ते महात्म्य प्राप्त होतं, कदाचित तशाच पद्धतीनं एक समर्पणाची भावना मनामध्ये ठेवून पत्रकारिता करणारे लोक पत्रकारितेमध्ये असतात. सगळीच पत्रकारिता वाईट नाही, पण या पत्रकारांचं पण माणूस म्हणून काहीतरी जगणं आहे. या पत्रकारांना पण माणूस पण आहे आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नाकडे लक्ष देण्याचं काम सातत्यानं व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून होतं. मला सांगितलं की त्यांनी मला विषय दिला, पत्र आलं की नेता कसा असावा, पत्रकारांचा कसा असावा, म्हणजे संदीप काळेसारखा असावा, दुसरा कोणासारखा असावा. साहेब मला विषय दिला नेता कसा असावा. आता संदीप काळे इतकं चांगलं उदाहरण मला नाही वाटत पत्रकारांचा नेता कसा असावा किंवा कुठल्याही चळवळीचा लीडर कसा असावा. म्हणजे आमच्याही चळवळीचा लीडर हा संदीप काळे सारखाच असावा. दुर्दैवाने आम्हाला असं लीडर मिळालं नाही, त्याच्यामुळे आमचे हाल झाले. पण ठीक आहे, संदीप काळे हे एक चालतं बोलतं विद्यापीठ आहे. या माणसामध्ये मी नेहमी आमच्या मस्के साहेबांना म्हणतो, आता नवीन काय आणलं संदीप काळेंनी, आणि हा माणूस कसं जमवतो, कुठून जमवतो, काय करतो. वास्तविक पाहता संदीप काळे एवढा विद्वान माणूस आहे की कुठल्याही संस्थेमध्ये नोकरी केली तर त्यांना गलेलठ्ठ पगार मिळू शकतो, सुखी आयुष्य ते जगू शकतात. जसं बाल्याची माय बाल्याची माय बालिंद आवाजाची खोली, अशा पद्धतीचं आयुष्य संदीप काळे जगू शकतात. पण त्यांनी ठरवलं की असं मला जगायचं नाहीये, मला माझं आयुष्य पत्रकारांसाठी समर्पित करायचं आहे. जे काम स्वातंत्र्य चळवळीमध्ये क्रांतिकारकांनी केलं तेच काम, ही स्वातंत्र्याचीच लढाई आहे पत्रकारांच्या, असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. त्यामुळं त्या भावनेनं क्रांतिकारकासारखं काम संदीप काळे सर या ठिकाणी करतायत. आणि माणसं घडवण्यात हॅलो हॅलो हा माणसं घडवण्याचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे संदीप काळे आहे. अनेक माणसांना समोर आणण्याचं काम, त्यांना घडवण्याचं काम संदीप काळे सरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. 32व्या वर्षी हा माणूस सकाळ वर्तमानपत्र सारख्या अत्यंत प्रतिष्ठित अशा समूहाचा संपादक झाला. हे काही साधं सोपं काम नाही. 81 पुस्तकं या माणसाने लिहिले, 6 पदव्या मिळवल्या आणि लिखाणातले 4 जागतिक विक्रम संदीप काळेंच्या नावाने आहेत. त्यामुळं संदीप काळे हे साधं सुद्धा आपल्याशी जरी वागत असले तरी ते सामान्य व्यक्तिमत्व नाही, ते असामान्य व्यक्तिमत्व आहे. म्हणजे माझं भाग्य आहे की संदीप काळे सारखा मित्र माझ्या आयुष्यामध्ये मला मिळाला, हे मी माझं भाग्य समजतो. तसं तुमचंही ते भाग्य आहे आपलं अनेकांचं. कदाचित संदीप काळे नसते हे तर व्हॉइस ऑफ मीडिया नसतं,
व्हॉइस ऑफ मीडिया नसतं तर आपण आपल्या गावातच कुठेतरी नेहमीप्रमाणे पत्रकारिता करत बसलो असतो. पण आज एक व्यासपीठ आणि विचारपीठ देण्याचं काम संदीप काळेंनी त्या ठिकाणी केलं. आणि ते फक्त लेखक संपादक नाहीत, तर एक काय म्हणता येईल त्याला असामान्य व्यक्तिमत्व आहे. आणि व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक आहेत, आंतरराष्ट्रीय ज्याचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आणि 1 रुपया या माणसाच्या खिशात नाही. एखादी संघटना काढायची म्हटली, पक्ष चालवायचा म्हटला, मी पण स्वतःची संघटना चालवतो, मला माहित आहे किती कठीण काम आहे. पक्ष चालवणं, संघटना चालवणं हे खूप जिकिरीचं काम आहे. करोडो रुपये लागतात हे सगळं चालवायला. पण या माणसाच्या खिशात 1 रुपया नाही. पण या माणसाचा कोणताही कार्यक्रम थांबला नाही. लाखो लोकांना जोडण्याचं काम खिशात पैसा नसताना या माणसाने केलं. संदीप काळेंच्या अकाउंट मध्ये किती बँक बॅलन्स आहे मला माहित नाही, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून जी लोक जोडल्या गेली, ही खऱ्या अर्थानं संदीप काळेंची संपत्ती आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. संदीप काळेंची प्रॉपर्टी काय, तर संदीप काळेंच्या सातबाऱ्यावर ओमप्रकाश शेटे साहेबांसारखा माणूस आहे. संदीप काळेंच्या सातबाऱ्यावर जोशी काकांसारखा माणूस आहे. संदीप काळेंच्या सातबाऱ्यावर श्रीकांत भारतीयांसारखा माणूस आहे. आणि संदीप काळेंच्या सातबाऱ्यावर आमचा अनिल म्हस्के सारखा माणूस आहे. ही पण मोठी गोष्ट आहे. वेगळ्या वेगळ्या प्रकारची माणसं समाजामध्ये, ज्या माणसांचे एक अनन्यसाधारण महत्व आहे, ही माणसं संदीप काळे या माणसाच्या शब्दावर जीव द्यायला सुद्धा तयार होतात. लक्षात ठेवा, ही खऱ्या अर्थानं संपत्ती आहे. ज्याला आयुष्यात पैसा मिळवता आला नाही त्याला माणसं मिळवता आली पाहिजे. आणि ते काम खऱ्या अर्थानं संदीप काळेंनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. त्यामुळं हे कशामुळे शक्य झालं? नेता किंवा लीडर हा कसा बनतो? नेता किंवा लीडर हा प्रचंड आचारसंहिता पाळावी लागते नेतृत्व करणाऱ्या माणसाला. स्वच्छ निष्ठा, जिद्द आणि उत्कट भाव हा संदीप काळेंमध्ये मला सातत्यानं दिसतो. आणि प्रेरणेचा ज्वाज्वल्य दीप म्हणजे संदीप काळे आहे. लक्षात घ्या, या माणसामध्ये एक वेगळंच रसायन आहे. ते कोणत्या मुहूर्तावर जन्माला आले माहित नाही, ते त्या गुरुजींना माहित असेल. आपल्या गुरुजी दिव्या आपले गुरुजी आहेत, त्यांना पारधे गुरुजी. मला तर पारधे गुरुजींनाच भेटलं पाहिजे की हा माणूस कोणत्या मुहूर्तावर जन्माला आला. काय अफाट शक्ती या माणसामध्ये आहे. कधी तुम्ही संदीप काळेंना भेटा, आपण किती निराश असलो किंवा अस्वस्थ असलो, थकून आलो, संदीप काळेंना भेटले की ऊर्जा मिळते. हा बरोबर ना सर? मलाही मिळते, अनेकांनाही मिळते. भीती वाटते की आपल्या घरी कधी भांडण लावतील सांगता येत नाही. हा मोठा विषय. हे कौशल्य पण त्यांच्याकडे आहे. मला वाटायचं की माझ्या बायको तर माझ्यात कधीच भांडण होणार नाही, इतकं आमचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे. मी चॅलेंज देऊन सांगायचो की संदीप काळे तुम्ही माझ्या घरात भांडण लावू शकत नाही, पण खरंच त्यांनी माझ्या घरातही भांडण लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं हाही एक वेगळा गुण या माणसामध्ये आहे. म्हणून मी म्हटलं कोणत्या मुहूर्तावर हा माणूस जन्माला आला, हे मला त्या पारदे गुरुजींना विचारायचं आहे की गुरुजी हे यांच्यासारखं आमच्यातही आलं पाहिजे थोडंफार. खरंच म्हणजे या माणसामध्ये वेगळी ताकद आहे. आता त्यांना कौतुक केलेलं आवडत नाही, पण त्याचं कौतुक केल्याशिवाय व्हॉइस ऑफ मीडियाचं गाणं पुढे जाऊ शकत नाही. लीडर कसा असावा, आता विशेष तसा दिला. मला असं वाटतं की एखाद्या संघटनेचं नेतृत्व करणारा लीडर हा स्वच्छ चारित्र्याचा असला पाहिजे. त्याचं इंटेन्शन खूप स्वच्छ असलं पाहिजे कुठली गोष्ट करताना. संदीप काळेंचं इंटेन्शन MLC घेणे नाहीये. संदीप काळेंचं इंटेन्शन मंत्री होणे नाहीये. संदीप काळेंचं इंटेन्शन महामंडळाचा अध्यक्ष होणे नाहीये. म्हणजे आता दिव्यांनी प्रेझेंटेशन करताना सांगितलं की महामंडळाच्या प्रश्नावर पण आम्ही काम केलं, सरकारला सांगितलं की कॉर्पोरेशन तयार करा. पण संदीप काळेंनी प्रस्ताव सरकारला देताना त्या महामंडळाचा अध्यक्ष मला करा असं नाही दिलं, स्वतःला आपल्या सहकार्याचं नाव दिलं. तिथं अनिल म्हस्केंचं नाव देऊन सांगितलं की यांना महामंडळाचा अध्यक्ष करा. हा प्रस्ताव संदीप काळे द्यायला खूप मोठं मन लागतंय सगळं करायला. आणि असाच माणूस नेतृत्व करू शकतो, लक्षात ठेवा. नाहीतर नेतृत्व करणाऱ्या माणसाने सगळं मलाच पाहिजे, हेही मला पाहिजे, तेही मला पाहिजे. त्याचा हेतू जर का स्वच्छ नसेल, त्याचं इंटेन्शन जर का क्लिअर नसेल, तर मला असं वाटतं की ती संघटना फार काळ टिकू शकत नाही. त्या संघटनेचं आयुष्य फार काळ नसतं. आणि ही चांगली माणसं त्या संघटनेमध्ये येऊ शकत नाही. व्हॉइस ऑफ मीडियाचा मी पण संस्थापक सदस्य आहे. पण म्हणजे आमच्या संघटनेचे कार्यक्रम कमी होतात,
आता मी क्रांतिकारी शेतकरी संघटना नावाची संघटना चालवतो. आमचे कार्यक्रम कमी होतात पण जास्तीत जास्त उपस्थिती व्हॉइस ऑफ मीडियात असते आमची. इतके कार्यक्रम संदीप सरांचे असतात. तर मला असं वाटतं की समर्पणाची भावना त्या माणसामध्ये आहे, प्रचंड समर्पण आहे, स्वतःच्या परिवाराकडे लक्ष नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वतःची प्रॉपर्टी त्यांनी व्हॉइस ऑफ मीडियासाठी दान केलेली आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आजकाल माझ्या घरातला 1 रुपया खर्च नाही झाला पाहिजे पण तिकडून काही घरात येतं का अशी भावना जपणारे अनेक नेते आहेत. पण हा नेता असा आहे की माझं जे काही आता घरादारातलं सगळं आहे ते मला व्हॉइस ऑफ मीडिया या संस्थेसाठी समर्पित करायचं आहे, अर्पण करायचं आहे. इतका चांगला नेता पत्रकारांना, कारण पत्रकारांना एकत्रित करणं साधं काम नाहीये. तुम्ही लय खतरनाक लोक आहे पत्रकार लोक. अहो एका गावातले 10 पत्रकार एका ठिकाणी नसतात. संदीप काळेंनी ती जादू करून दाखवली की सगळ्या पत्रकारांना संघटित केलं. पत्रकारांच्या पण वेगळ्या वेगळ्या संघटना आहेत म्हणून काय त्या संघटनांची स्पर्धा केली नाही किंवा त्या संघटनेला कुठं वाईट म्हटलं नाही. पण हे सगळं करताना त्याही संघटनेच्या बद्दल आपल्या मनामध्ये चांगली भावना असली पाहिजे हे त्यांच्या बोलण्यातून सातत्यानं जोशी काका आपल्याला जाणवतं. कधीच या माणसाला असं म्हटलं नाही की ती संघटना कमी झाली पाहिजे आणि माझी संघटना वाढली पाहिजे. मैं तो अकेला ही निकला था जाने वे मंजिल मगर लोग आते गए और कारवा बनता गया. हा शेर फक्त संदीप काळेंसाठी लागू शकतो. मी एकटा निघालो आणि हा प्रचंड मोठा कारवा त्या ठिकाणी तयार झाला. नेतृत्व करणाऱ्या माणसाचं मी सांगितलं की स्वच्छ चारित्र्य असलं पाहिजे, समर्पणाची भावना असली पाहिजे, जिद्द असली पाहिजे, चिकाटी असली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं मला या माणसाकडे जर काय जाणवत असेल, पैसे काहीच नाही ना पण कार्यक्रम सगळे 5 स्टार आणि 3 स्टारलाच होतात. ही एक वेगळी जादू आहे. आम्हाला एखादं शिबिर घ्यायचं म्हटलं किंवा एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हटलं संकट पडतात, सगळा खर्च उभा कसा करायचा. पण हा माणूस चालता बोलता सगळ्या गोष्टी करून टाकतो आणि कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर त्याचं हे नसतं, ताण नसतो. त्याला हे करायचं कसं, हे चालवायचं कसं, हे अजिबात नाही. त्यामुळं एक वेगळा गुण या माणसामध्ये आहे आणि नेतृत्व करणारा माणूस खूप संवेदनशील लागतो. संदीप काळे सरांचे सकाळमधले पूर्वीचे लेख किंवा आता महासागरमध्ये, आता ते महासागर मीडिया प्रमुखाचे समूह संपादक आहेत, मुख्य समूह संपादक आहेत. त्यांचं जे काय वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये पण त्यांचे अग्रलेख येतात. कुठेही गेलं की त्यांना एखाद्या माणसामध्ये वेगळेपण दिसतं. हे वेगळेपण समाजासमोर आणलंच पाहिजे. कुणी एखादा अनाथांची संस्था चालवत असेल, संदीप काळेंची भेट झाली असेल तर त्यांनी त्याच्यावर अग्रलेख लिहिला.